राम मंदिरामध्ये अर्पण केलेलं सोनं नेमकं कुठे? आमदार जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले। देशामध्ये रामाच्या नावानं राजकारण सुरू आहे, आमदार जितेंद्र आव्हाडांनी टीका केली आहे। प्रत्येक दान ज्यांनी केलेलं आहे, राम मंदिराला ज्यांनी दान केलंय त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन 0 नंबरवरनं FIR करायला हवी। अरे या देशामध्ये रामाच्या नावावर राजकारण झालं, रामाच्या नावावर सत्ता मिळवली, तर रामाचं सोनं घेऊन पळून जाता तुम्ही। ते सोनं कुठे मला सांगा। हे चोर, हे भ्रष्टाचारी यांनी रामाला विकून 40 वर्षानंतर रामाच्या नावाने सत्ता घेतली। त्या रामाचे सगळे अंगावरचे दागिनेच घेऊन पळून गेले, नशीब कपडे ठेवलेत। 2 दिवसात मुंबईमध्ये पावसानं दोघांचा बळी गेला। पहिल्या दुर्घटनेमध्ये एका चिमुकल्याचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या घटनेत असलम शेख या व्यक्तीचा मॅनहोलमध्ये पडून दुर्दैवी अंत झाला। या दोन्ही घटनांमुळे संताप व्यक्त केला जात असताना मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम चक्क हसताना दिसतायत। या व्हिडिओमध्ये आमदार जयंत पाटील यांच्याशी संवाद साधताना साहेब काल झाडावर होतं, आज मॅनहोल झालं असं बोलताना अमित साटम चक्क हसतायत। शंभर दिवसात फक्त 100 खोके प्रत्येक खात्यात घ्यायचे एवढंच त्यांनी ठरवलेलं आहे। पण पोलखोल म्हणजे आपण पाहिलं असेल हे मुंबईकरांचे हाल। आणि मग काल अमित साटम यांनी केलेली मुंबईकरांची टिंगल आणि जे 2 व्यक्ती गेल्या त्यांची टिंगल जी केली ही अतिशय भयानक आहे। खरं तर कालच त्यांना पदावरनं हकालपट्टी त्यांची झाली पाहिजे होती, पण भाजप आहे अशाच लोकांना प्रमोट करत राहणार। अमितजी साटम यांच्या वक्तव्याचा किंवा त्यांच्या देहबोलीचा विपर्यास करण्याचा प्रयत्न केला गेला। जयंत पाटलांनी त्यांना हसून प्रश्न विचारला, त्याच्यानंतर उत्तर देताना जयंत पाटलांबद्दल ते हसलेले आहेत। त्यांनी कुठेही या घटनेचा अपमान करणं, या दुर्घटनेबद्दल असंवेदनशीलता दाखवणं हा अमित साटम यांचा हेतू नव्हता, उद्देश नव्हता। मुळामध्ये मुंबईमध्ये चेंबूरमधली घटना असेल किंवा कालची कुर्ल्यामध्ये घडलेली घटना असेल, अतिशय दुर्दैवी, अतिशय संवेदनशील घटना आहे। या संवेदनशील घटनेमध्ये कुणीही त्याचं राजकारण करू नये। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला। राम रक्षेपेक्षा पार्टी रक्षा आंदोलन करा असं आठवलेंनी म्हटलेलं आहे। या प्रकरणामध्ये कुणालाही अजिबात सूट मिळणार नाही आहे। त्यामुळं सगळी देशाची आबरू त्यामुळे गेलेली आहे। त्यामुळं ज्या लोकांनी अशा पद्धतीचा जो घोटाळा केलेला आहे त्यांना कठोर शिक्षा करण्यासाठी आमचं केंद्र सरकार आणि राज्य सरकार तेवढंच ॲक्टिव्ह आहे। आणि आता उद्धव ठाकरे हे राम रक्षा करण्यासाठी तर चाललेले आहे। ज्यावेळेस जायला पाहिजे त्यावेळेस ते गेले नाही आहेत। त्यामुळे आता ते राम रक्षा करण्यासाठी चाललेले आहेत। बघूया काय होतंय ते। नाहीतर ते जातील रामाच्या रक्षणासाठी आणि सगळे त्यांचे आमदार इकडे आमच्याकडे येतील। त्यामुळं असं काय होऊ नये याची काळजी त्यांनी घेणं अत्यंत आवश्यक आहे। राम मंदिर ही सरकारची प्रॉपर्टी नाही असं रोहित पवारांनी म्हटलं, तर राम मंदिर हे सामान्य लोकांचं आहे असं रोहित पवार म्हणतात। गगनगिरी महाराज खजिनदार आहेत, ते कुठं गायब झाले? गगनगिरी महाराजांना वाचवलं जात आहे का असा सवाल देखील आता रोहित पवारांनी उपस्थित केला आहे। प्रभू श्री रामांचं सुंदर असं मंदिर व्हावं यासाठी दान रूपी तिथं सेवा केलेली आहे। आणि मग सेवा केल्यानंतर 3500 कोटी गोळा होतात आणि त्यात 1500 कोटीचा घोळ होतो। आणि मग शेवटी जबाबदार जे लोक आहेत, ट्रस्टी आहेत, त्यांना धरावं लागेल ना, कारण का ती प्रॉपर्टी नाही तर ते पवित्र मंदिर हे काय सरकारची प्रॉपर्टी नाही, ते सामान्य लोकांचं मंदिर आहे। आणि मग त्याच्यात एवढा भ्रष्टाचार होत असेल तर लोक शांत बसणार नाही। आता त्या व्यक्तीला अजूनपर्यंत शोधलं नाही, तो कुठं गायब झालाय कोणाच माहित नाही का? कारण त्यांना वाचवलं जातं, कारण त्यांनी मोदी साहेबांना चमचली पाणी दिलं होतं। अरे पण तो पैसा सरकारचा नाही ना, तो पैसा लोकांचा आहे। आणि त्यात भ्रष्टाचार होत असेल तर आंदोलन हे लोकांनी केलं पाहिजे, प्रश्न हे विचारले पाहिजे। आमची मागणी आहे की सर्व ट्रस्टींवर कारवाई झाली पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।